आखाड्यात त्यांची पाठ कधीही टेकत नसे. त्यांचा मित्रपरिवार फार मोठा होता. त्यातील मातुलठाणचे गोविंद पाटील हे एक होत. गंगागिरींचे समवयस्कर होते. दोघांमध्येही स्नेह चांगलाच वृद्धिंगत होता. कुठल्याही माणसास आपलेसे करण्याची किमया गंगागिरींमध्ये होती. गंगागिरींबद्दल विचार केला तर एका गोसाव्याचा मुलगा, सहज मिळणारी भिक्षा मागावी, साधे सरळ सुखात जीवन जगावे. परंतु पारमार्थिक मार्ग सोडून हा तरुण किचकट त्रासदायक मार्गाने सरस्वती मातेस प्रसन्न करावयास निघाला होता. आपल्या आयुष्यात आलेल्या भल्याबुऱ्या प्रसंगांना सामोरे जात समाजात उपदेश करू लागला होता. ही काही साधी गोष्ट नव्हती. जसे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, ओले मूळ भेदी खडकाचे ते अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी, नवे ऐसे काही नाही अवघड, नाही काही वाड तोची वरी. अध्यात्माबरोबर कुस्त्यांची फडही ते गाजवत होते. एकदा एक मोठी कुस्ती मारून कापूस वाडगावी यावयास निघाले. रस्त्यात त्यांना एक नाथपंथी साधू भेटले. परमेश्वराच्या आगाध लीलांबद्दल मोठ्या भक्तिभावाने ते गोष्टी सांगत होते. त्यावेळी गंगागिरींसमवेत त्यांचे सहकारी तेथे उपस्थित होते. गंगागिरी आपल्या शारीरिक शक्तीच्या गोष्टी त्यांना रुबाबदारपणे सांगू लागले. नाथपंथी बुवास ही गोष्ट खटकली. त्यांनी खणखणीत शब्दास गंगागिरीस उपदेश केला. बाबा रे, दूध तूप खाऊन व्यायाम करून तू शरीर कमवलेस, कुस्त्या केल्यास आणि इनामे मिळवलीस, तरी त्याची चीज तू पहिलवान आहेस तोपर्यंतच होईल. परंतु तू जर जगातील सत्य शोधून मानवजातीच्या दुःखावर विजय मिळवण्याचा मार्ग दाखविला तर तू अक्षय समाधानी होशील. तुझे नाव अजरामर होईल. ईश्वर भक्तीत जय मिळवणाऱ्यांवर इतर कुणीही जय मिळवू शकत नाही. हे नाथगिरी बुवा म्हणाले की मृत्यूवर जय मिळवणे हे जन्माचे सार आहे. परंतु मरणानंतरही तू जर जगशील तरच तू नरदेहाचे काहीतरी सार्थक केल्याचे होईल. तुका म्हणे एक मरणाचे सरे, उत्तमची उरे कीर्ती माणे. ह्या अनमोल अशा उपदेशाने गंगागिरींच्या मनातील भक्ती व शक्ती यात द्वंद्व सुरू झाले. शके 1756 म्हणजे इसवी सन 1834 साली 20 वर्षीय गंगागिरी कापूस वडगाव येथे राहत होते. उत्तरेकडील एक महात्मे भ्रमण करीत तेथे पोहोचले. गंगागिरी आपसुकच त्या बुवांच्या सानिध्यात गेले. त्यांचा सदाचार, सद्बुद्धी, कडक ब्रह्मचर्य पाहून त्या महात्म्याने शिवपंचाक्षरी मंत्र नमः शिवाय सांगितला. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर या परंपरेचा संप्रदाय सांगितला. विठ्ठलाची व शंकराची उपासना करण्यास सांगितले. त्यानंतर गंगागिरी पुणतांबा, आळंदी, पंढरपूर यांच्या वाऱ्या करू लागले. तेव्हा ते म्हणू लागले, मी संपूर्ण पुराण, उपपुराण, स्मृती, शास्त्रांचे अवलोकन केले, परंतु तेथे कुठेही मला शिव व विष्णू यांच्यात मतभेद दिसला नाही. असे म्हणत हिंदुस्थानी महात्म्यांच्या सानिध्यात गंगागिरी राहू लागले. हे महात्मे आपल्या शिष्यांना नेहमी सांगत असत, परदन देखे थूक बरोबर दूजी औरत नानी, जगमो आके ऐसा रहिना क्या राजा शैतानी, साधो रामिय संतन की वाणी. बुवा हिंदीतून मीराबाई, कबीर यांचे दोहे सांगत. त्यावर उभयतांवर चर्चा घडे. कालांतराने हे बुवा कापूस वाडगावात समाधीस्थ झाले. देऊळवाड्यात महादेव मंदिरात उत्तर बाजूस आजही त्यांची समाधी आहे. आता पाऊस गंगागिरींचे आध्यात्मिक ज्ञानग्रहण व कुस्त्या दोघेही चालू होते. कुस्त्यांची कीर्तीही सर्वदूर पसरली होती. एकदा पुणतांबा येथील कुस्ती मारून गंगागिरी कापूस वाडगावकडे चालले होते. नेहमीप्रमाणे मातुलठाणच्या प्रेमळ लोकांनी आग्रह करून त्यांना मुक्कामास थांबवले. त्यावेळी तेथील मंदिरात लक्ष्मणगिरीबुवा नावाचे मोठे साधू उतरले होते. रात्री भजनाचा कार्यक्रम होता. भजन सुरू झाल्यानंतर त्याला मोठा रंग चढला. भजनी मंडळी आपली चाल सरस ठरावी यासाठी चढाओढ करू लागली. परंतु भजनातील अर्थाकडे कोणाचेही लक्ष नव्हते. लक्ष्मणगिरींना ही गोष्ट खटकली. भजन संपल्यानंतर चर्चा करत असताना गंगागिरी सांगत होते, आज आपण केवढ्या मोठ्या पहिलवानास कसे पाडले, छाती फुगवून
रंगवून आखाड्यातील प्रसंग ते डोळ्यासमोर चितारत होते. महंत लक्ष्मणगिरी हे सर्व ऐकून अस्वस्थ झाले, परंतु शांत चित्ताने सर्व हकीकती ऐकली व विचारले, आज तू कोणास पाडले? गंगागिरींनी मोठ्या अभिमानाने उत्तर दिले, मी मोठ्या नावाजलेल्या पैलवानास धूळ चाखली. त्याची पाठ अद्यापपर्यंत कोणीही जमिनीला लावली नव्हती. त्याला अजून कोणीही जिंकू शकले नव्हते. म्हणजे त्याने आजपर्यंत सर्वांना हरवले आहे. लक्ष्मणगिरींनी मोठ्या खिबीने गंगागिरींना उतरले. ते उत्तरले, तर त्याने आजपर्यंत सर्वांनाच लोळवले आहे. गंगागिरी दिमाखदारपणात म्हणाले. मग लक्ष्मणगिरींनी गंभीर मुद्रा करून हळूच प्रतिप्रश्न केला, काय त्याने काळाला देखील हरवले आहे? या प्रश्नाने मात्र गंगागिरी गडबडले. प्रश्नांचा रोग त्यांच्या ध्यानात आल्यावर ते खजील झाले. बुवांनी गंगागिरीच्या पाठीवरून आश्वासक हात फिरवत म्हणाले, मी बोललो म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. काळाला जिंक, काळासोबत कुस्ती कर. मनुष्याला जिंकण्यासाठी तुला व्यायाम करावा लागेल, मात्र काळाला जिंकण्यासाठी भक्तिमार्ग अनुसरावा लागेल. शाश्वत काय आहे ते पहा, ते जिंकून घे. पण ते जर अशक्य असेल तर निदान ज्या परमेश्वराने हे मानवी शरीर तुला दिले आहे त्याची सेवा कर. त्याला भक्तिमार्ग दाखव. पहा, तू काळाला सुद्धा जिंकशील. या उपदेशाने झोपलेला माणूस जसा खडबडून जागा होतो त्याप्रमाणे गंगागिरी सावध झाले. त्यांना खरा भक्तिमार्ग कोणता तो कळाला. त्यांच्या मनातील लक्ष्मणगिरींनी जे द्वंद्व उभे केले होते त्यात पैलवान गंगागिरीवर भक्त गंगागिरीने विजय मिळवला. पैलवानाची पाठ अध्यात्माच्या भक्तीच्या आराखड्यात टेकली, त्यास चारी मुंड्या चित केले. अशा प्रकारे आपल्या कार्याची दिशा संत गंगागिरींनी ठरवली. मग गंगागिरींनी आपला पेहराव बदलला. हातात काठी, डोईवर कानटोपी, गुडघ्यापर्यंत कफनी, हातात कमंडलू धारण करू लागले. ज्ञानग्रहणाची क्षुधा वाढली. नवनवीन वाचनासाठी मन ओढ करू लागले. शके 1762 म्हणजे इसवी सन 1840 साली वयाच्या 26व्या वर्षी गंगागिरी महाराज संपूर्ण विरक्त झाले. आईवडिलांपासून चालत आलेली भांडीकुंडी, राहावयाचे घर, इतर चीजवस्तू यांचा त्यांनी त्याग केला. त्यावेळी त्यांच्यासोबत असणारे विद्वान गृहस्थ श्रीधरांना समवेत शिवसरोदय, योगवशिष्ठ, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचे तात्विक परिशीलन व चिंतन केले. योगविद्येचा अभ्यास केला. याच वयात त्यांनी समाधी सुख अनुभविले. समाधी सुख म्हणजे शरीराची अशी अवस्था ज्यात योगविद्येच्या साहाय्याने जीवाचे व ब्रह्माचे ऐक्य जमले आहे. योगाची 8 अंगे आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या अष्टांग अंगाचे 2 प्रकार पडतात. एक सविकल्प समाधी, एक निर्विकल्प समाधी. सविकल्प समाधीमध्ये ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय रूप त्रिपुटीच्या भावासहित अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी जी अंतःकरणाची स्थिती आहे त्या स्थितीत सविकल्प समाधी असे म्हणतात. तर निर्विकल्प समाधी म्हणजे यामध्ये अद्वैतावस्थानुरूप निरावरण, ब्रह्मानंदाचे भान व वृत्तीचा स्वप्रकाश ब्रह्मामध्ये लय होतो म्हणजे विलीन होतो. अशी समाधी गंगागिरी महाराजांनी अनुभवली. निर्विकल्प समाधी म्हणजे अद्वैत स्थिती. समाधी सुखामध्ये गंगागिरींनी अद्वैत स्थिती अनुभवली. या अद्वैतात त्यांना अंतःकरणातील मन, बुद्धी, चित्त, अहंकाराच्या पलीकडे असणारा ब्रह्मानंद त्यांनी अनुभवला. म्हणजे त्यांना ब्रह्माख्याची स्थिती प्राप्त झाली. ही स्थिती म्हणजे महात्म्याच्या जीवनातील सर्वोच्च स्थिती होय. या स्थितीत अनेक महात्मे युगानुयुग स्थित राहिले. तसेच गंगागिरी महाराजांनी देखील ही स्थिती कायम राखणे व स्वर्गीय आनंद लुटणे सहज शक्य होते. परंतु समाधी सुख अनुभवून आपला स्वतःचाच आत्मोद्धार करण्यापेक्षा त्यांनी समाधी सुखात जो अद्वैत अनुभवला त्या अद्वैतानुसार बुडता हे जन न देखे डोळा, येतो कळवळा म्हणून या,
अशिक्षित बहुजन समाजाला तत्त्वज्ञान, योगज्ञान वगैरे विषय नित्यव्यवहारात काहीच उपयोगी नाहीत हे त्यांच्या लक्षात आले.